नमस्कार मंडळी. कॉमेडीचं फ्लाइट टेक ऑफ करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचं माइंड लाफ्टर मोडवर टाका आणि एन्जॉय करा तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे. मंडळी, आज होणार आहे एलिमिनेशन. यापैकी कुठल्या तरी एका जोडीचा प्रवास आज इथे थांबणार आहे. पण आपण ह्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊया आणि प्रवास ह्या आपल्या या आठवड्याच्या थीमवर आधारित परफॉर्मन्सेस एन्जॉय करूया. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत हास्य खुर्द मधून सचिन अर्थात कन्फ्यूज गावडे आणि चुलबुल पांडे अर्थात शिवाली. आणि त्यांच्या बरोबर आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर. सॉरी ना, एवढं काय. सॉरी बघ, आपली नवीन गाडी. आता या गाडीवर बसून ना लॉंग राईडला जायचं आहे. नवीन गाडी? मग अरे साधे केस कापायला पैसे नाही तुझ्याकडे, का घेतली नवीन गाडी? अरे मी नाही घेतली, काय माझ्या मामासनी दिली. मामा? हा मग. अरे पहिला परफॉर्मन्स झाला ना तेव्हा गल्यांची चैन काढून दिली आणि आता पहिला फेटा भेटला ना म्हणून गाडी दिली. गाडी. सचिन, तू लवकर एलिमिनेट हो. नाही, कसं आहे ना, सीझन संपेपर्यंत तुझा मामाचं अख्खं घर खाली होऊन जाईल रे. आणि हो, तुझा मामा तुला चैन गाडी वगैरे गिफ्ट देतो ना, तर त्याला सांग थोडासा वाटा मला आणि लेखकाला पण देत जा. तुम्हाला कशाला? कशाला काय कशाला? अरे बाबा, अख्ख्या स्किटची जबाबदारी तुझ्यावर टाकली ना, तर तुझ्या मामाने जे काही दिलंय ते इंटरेस्ट सकट परत घ्यायला तुझ्या. वा वा वा. अरे तू नस्तरी लावू नकोस. मी नस्तरी लावते? तूच लावते नस्तरी. मी नस्तरी लावते? माझ्यावर ओरडू नका. तुम्ही चालले. हे गेले. स्किट झालं. ऐक ना, मी काय बोलते, नवीन गाडी आहे ना, त्याला मागं बस ना, आपण 5 मिनिटं ना लॉंग राईड करूया. चालेल चालेल, चल बस. चल बस, चल बस, चल. मी काय म्हणते सच्चा, तुला गाडी चालवता येते ना? ते ठीक आहे, गाडी चालवता येते का? अगं बाय, माझे बस ना, येते मला गाडी चालवता. हा ठीक आहे, चालेल. बस, चल लवकर बस. कोणी उडवलं? कोणी आला? दिसत नाही तुम्हाला? एवढी फास्ट गाडी चालवतात. अरे कोणी उडवलं तुला? अरे कोणी काय, तू उडवलं ना. मी नाही. तुझ्या भरधाव बाईक खाली माझा ऍक्सिडेंट झाला. अरे जार्या, हा मी उडवलं तुला बाईकने? अरे माझी बाईक बघ, अजून डबल स्टँडवर खाली उतरली पण नाही. तू बाईक खाली मला चिरडलंस. अरे माझी बाईक ना तुला चिरडू शकतच नाही. चिरडू शकतच नाही. ती जास्तीत जास्त ना ए जार्या अशी चिडवू शकते. ए शिवा, सांग ना, आपण गाडी तरी चालू केली होती का? आपण फक्त स्टार्टर मारला आणि येऊन पडला लगेच. तुला मी तरी विचारलं तुला गाडी चालवता येते का? रक्त रक्त जातं, रक्त रक्त जातं. अरे पण लागला कुठं रक्त जायला? रक्त रक्त. अरे फक्त तुझ्या शब्दात रक्त दिसतंय. अरे येड्या, त्यांना अंतस्त्राव झाला असेल रे. थँक्यू थँक्यू. तेच झालंय, अंतर्वस्त्र झालंय. काय 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 म्हणतात? अंतस्त्राव. अंतस्त्राव झालाय. माझ्या शरीराच्या आतमध्ये ब्लिडिंग होतंय. असलं हे तर मला माहितच नव्हतं. शरीराच्या आतमध्ये बिल्डिंग होते. अरे याला काय झालं? तुझं अज्ञान बघून मानसिक आघाताने मेला. ओ दादा, उठा ना. तुम्हाला काय झालंय? उठा ना दादा. दादा, मी काय करू तुमच्यासाठी? मला सांगा ना दादा. उठो उठो उठो. बट दादा मत कहो यार. उठो
ओरडतात कशाला पण तू? अरे तुला कुठे लागलं ते मला कळून तर दे. चहा असला ना मला काय कळतच नाही आता. का तू कन्फ्यूज आहेस? एक मिनिट. मी कन्फ्युज नाहीये. माझा फोकस एकदम क्लिअर आहे. मला ना आता बाहेर पडायचं आहे. या प्रॉब्लेम मधनं मला बाहेर पडायचं आहे. ए चल तो डॉक्टरकडे नेतो चल. डॉक्टर नको, डॉक्टर नको. मी डॉक्टरकडे माझा जाईन. तुम्ही फक्त मला पैसे द्या. फक्त पैसे? हा, फक्त पैसे द्या. हा, असं कसं तुला पैसे देऊ? हा चल चल मी तो डॉक्टरकडे नेते. पैसे देणार नाही. चल 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 चल. अरे ते पैसे मागतायत ना, आपण पैसे देऊया आणि निपटवून टाकूया सगळं प्लीज. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. आम्ही पैसे देतो. अरे पण मी काय देऊ पैसे? आणि जर ह्याला पैसे नाही दिले तर काय करणार काय यो? अरे बाबा पोलिसात जाईल तो. सचिन ते पोलिसात जातील. ते पोलिसात जातील. आपल्याला पटकन काय करायचं? अरे ओरडते कशाला? अरे ह्याला लागलंय कायची डिलिव्हरी होते. पैसे पैसे पैसे. सचिन दे ना त्यांना पैसे. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. देतो देतो. ए किती द्यायचे रे? पैसे. साखर, चहा पावडर, मासे. 300 ना? हा 5300. 5300? हा 5300 एवढे? हा मग ते अंतरमध्ये स्त्रवलंय ते तेवढं होतं. बरोबर आहे तुमचं. सचिन आपल्या प्रेमाची शपथ आहे त्याला देत आहे. 5300 रुपये देत. मला बघवत नाहीये रे दुःख त्यांचं. बघ ना कसे कळवत आहेत ते. मला नको या माथ्यावर या गरीबाचं दुःख मला नाही जाणवणार रे. एक बरं आहे. एक बरं आहे. तुमच्यासारखी गर्लफ्रेंड सगळ्यांना मिळो. तू गर्लफ्रेंड कोणाची आहेस? माझी काय याची? तू कन्फ्यूज आहेस? मी कन्फ्यूज नाहीये. अरे द्या 5300 द्या. तुझे 5300 ना? हे घे तुझे 5300. हे घे. बापरे बापरे बापरे. त्यांना बरं वाटतंय बघ. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? थँक्यू बाई. थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात ना म्हणून तुमच्यासारख्या आमच्यासारख्या गरिबांना तुमचा आधार आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. काळजी घ्या. बरं वाटतं ना तुला? चल चल तू चल चल माझ्यावर चल चल. हो चल 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 बस गाडीवर चल. काळजी घ्या तुम्ही. अरे देवा. काय? अरे देवा. आता काय झालं? अरे देवा. अरे काय झालं? माझ्या गळ्यातली चेन कुठे गेली? अरे देवा. अरे देवा. असंच पाहिजे तुला. आता शोधत बस शकतात. अरे चल का आपण चल. अरे काय असंच पाहिजे सचा. तू केलेल्या ऍक्सिडेंट मुळे त्यांची चैन हरवली आहे. सचा इकडे इकडे हे बघ. आपल्याला ती शोधून द्यावी लागेल. नाहीतर याचा खापर पण हा आपल्या माथ्यावर मारेल रे. मला द्यावी लागेल. तुम्हाला भरून द्यावी लागेल. अरे मग कशी भरून देऊ? कशी भरून देऊ म्हणजे? एक काम करा. तुमच्या गळ्यात 2 चेन आहेत ना, त्याच्यापैकी मला 2 द्या. दोन्ही चोर 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 का गरीबाचे हाल करतोस? दादा हे घ्या. थँक्यू. म्हणजे बस आहे ना. तुम्ही आहात म्हणून आमच्यासारख्या गरिबांवर अन्याय होत नाही. थँक्यू सो मच. नाही त्याला आता काय फरक पडत नाही. या तुम्ही परत. काळजी करू नका. हा पण आता म्हणजे किमान मी आता एवढं तुमच्यासाठी सहन केलंय. माणुसकीच्या नात्याने किमान मला घरी सोडायला तरी सांगा. हो 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 नक्की. तुम्ही बसा गाडीवर. तुम्ही बसा आत्ताच्या आत्ता गाडीवर. सचा तू यांना घरापर्यंत सोडून ये. थँक्यू. आरामात आरामात. तुम्हाला गाडी चालवायला येते ना? अरे बस बस. आराम. नीट सोडून या. काळजी घ्या दोघांनी प्लीज. काय करतोय तू? अरे तुला धड गाडी चालवता येत नाही तरी मी तुला विचारलेलं ना अगोदर. माझा अरे पण मी काय केलं? मी फक्त स्टार्टरच मारला ना. अरे तुला काही नाही येत गाढव कुठचा. तुम्हाला खूप लागलाय का? बापरे पाय मोडलाय. बापरे खूप लागलाय हो तुम्हाला. अरे नाही जाऊ. हे बघा आता बार्गेनिंग वगैरे जाऊ द्या. डायरेक्ट अमाऊंट बोला.
टीव्ही फ्रीज AC 25. नाही बाकी काही राहिलं असेल तर ते पण सांगा. कसं आहे ना सचिन पूर्णपणे सगळी अमाऊंट देईल तुम्हाला. म्हणजे आम्हाला गरीबाचं असं खापर वगैरे नकोय माझ्या डोक्यावर. मला खूप त्रास होतो. 30. हा 30. सचिन 30. 30,000. 30,000. हा मग 30,000. माझा पाय मोडला बघा फिरतो. पाय मोडला पण नवीन पाय बसवा लागला मला. अरे पण मी कुठे देऊ 30,000? माझ्याकडे उरला काय? चाय होते चाय पण घेतली, पैसे होते पैसे पण दिले. आता हे राहिलाय आता ना आता अरे ये घे ये घे ये घे ये घे ये घे ये घे ये पण 15 रुपये झाले हो फक्त. नाहीये तो पैसे त्यांच्याकडे. ते कुठून देतील तुम्हाला? खरंच नाहीयेत. काय मी बाईक 30,000 मॅनेज म्हणजे मी करू शकतो मॅनेज 30,000 बाईक ही. बाईक? अरे माझ्या मामाने दिलेली बाईक आहे ती नवीन आहे. ना आता ऍक्सिडेंट झालाय कोण देणार आहे याला भाव. ऍक्सिडेंट झाल्याच्या गाड्यांचे पैसे मिळत नाही बघा. ते पोलीस उचलून येतील 5,000 पण मिळणार आहे भंगार. म्हणजे तुम्ही बोला. सचिन मला ना यांचा व्यवहार कळलाय. अरे भंगार मध्ये गेली तर 5,000 पण येणार नाहीये. आपण 30,000ला देऊन टाकू. हा त्यांना आम्हाला मान्य आहे सगळं. थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात म्हणून गरीबावरचा अन्याय टळतो. हे बघा आता आपला फिट्टूस आहे सगळं. हा फिट्टूस आहे सगळा व्यवहार क्लिअर आहे आपला. सचिन हे बघ तू माझ्या अख्ख्या दिवसाची वाट लावलीच आहे. प्लॅनची तर वाटच लावली आहेस तू. हो आणि एका मला ऍटलिस्ट आता घरी तरी सोडा. माझं डोकं नको फिरव. मी तुला घरी नाही मी ना तुला माझ्या आयुष्यातच सोडतोय. एक्सक्यूज मी काय झालं व्हॉट हॅपन? मी याला बोलले मला घरी सोड तर मला हा म्हणाला मी तुला आयुष्यातून सोडतोय माझ्या. सो डिस्गस्टिंग. माझ्याकडे बाईक आहे माझी. मी तुम्हाला सोडू शकतो. बघ किती गोड आणि गोंडस माणूस आहे. तू मला सोडणार होतास ना. मी तुला सोडते आत्ताच्या आत्ता. अरे ऐक ना अरे ऐक ना मी काय बोलतो. दादा कॅन यू ड्रॉप प्लीज दादा बोलू नका. यू कॅन कॉल मी पशू. या पशू. येस यू कॅन ड्रॉप मी प्लीज. प्लीज ऐक ना मी काय बोलतो ऐक ना जरा. जा तिकडे तुझा. यू कॅन होल्ड मी लाईक दिस. अरे ऐका ना अरे ऐका ना अरे धमाका परफॉर्मन्स. धुमाकूळ घातला तुम्ही इथे. बुंबाट सुसाट जोरदार टाळ्या. महेश सर. प्रसाद सर तुला तुझ्या स्क्रिप्ट्समध्ये तुझ्या को आर्टिस्टना त्रास द्यायला खूप आवडतो मला. तू नेहमी त्यांना छळत असतो आणि स्वतः मात्र अगदी कम्फर्टेबल असतो. एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी. आणि सचिन सारखं मला बाहेर जायचं आहे असं बोलू नये सारखं सारखं. कारण काय वास्तू असतात ना तथास्तू बोलत असतात. तथास्तू. प्रसाद तू त्याला ही वाक्य दिलीस का त्यांनी पदरची म्हटली? कारण तू दिली असेल तर तुझा काहीतरी अल्टिरियर मोटिव्ह दिसतोय. And Shivani, you're as usual fantastic. Yes. My Liza Minnelli. Yes. Brilliant act, well performed, well scripted, well enacted, and well executed. Abhinandan. Marks. वा 11 गुण. सुपर्ब. तरी आता हास्य खुर्दचे इनामदार पॅडी आणि समीर चौघुले हे दोघे निघालेत बस प्रवासाला. बघूया त्यांच्या बस प्रवासामधली ही धमाल. जोरदार टाळ्या. एक्सक्यूज मी. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या बसा बसा या. हा विंडो सीट माझी होती ॲक्च्युली. अच्छा ही तुमची आहे का? हो हो.
पण मला ना जरा त्रास होतो, ते जरा असं वांत्या बिनत्या होतात मला, तर म्हणून मी जरा असं हरकत नाही, तुम्ही तिथे बसा, मी इथे बसतो. काही नाही, पण नाही बसा ही तुम्ही बुक केलेली सीट आहे, ही तुम्हाला मिळायला नाही, पाहिजे. असू दे काका. तुम्ही इकडे या, इकडे. चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना. काय कुठे निघालात? चिपळूणला. चिपळूण, वा वा, चिपळूण, परशुरामाची भूमी, वशिष्ठी नदीच्या किनारी वसलेलं गाव. वा वा वा, किती दिवस वास्तव्य? हो का? आधी हो दे, बोलू दे ना, मग हो का म्हणा ना. किती दिवस वास्तव्य ह्याच्यावर मी काहीतरी म्हणेन ना, 3 किंवा 4, मग हो का, असा क्रम आहे ना. हो का? हो हो हो. आठवडाभर राहणार आहे मी तिकडे. बर बर बर, वा वा, छान छान. अरे वा, वाचनाची आवड आहे वाटतं. हो, म्हणजे छान, वाचतो छान, कधी. छान. कोणीतरी म्हटलेलंच आहे, वाचाल तर वाचाल, नाहीतर वाचाल. काका एक मिनिट, जरा नीट बसा, थोडं नीट बसा. काका जरा नीट बसा, मला जरा त्रास. काका यार, काका, ओ काका, काका नीट झोपा ना जरा यार, मध्ये हे करताय. थँक्यू रे बाळा, थँक्यू. एक मिनिट. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? अरे बाळा, तूच म्हणालास ना नीट झोपा म्हणून. अहो तसं नाही म्हटलं मी. तुम्ही हे असं करताय तर नका करू तसं. हे कशाला केलं हे असं? नाही, काय झालं, ते स्पीड ब्रेकर आला ना, गाडी सुरू व्हायची अजून. स्पीड ब्रेकर कुठून आला खाली तुमच्या? सुरू नाही का झाली गाडी अजून? प्लीज असं करू नका. झोप आली का तुम्हाला, मला सांगा ना. आजोबा मला माहिती आहे, इकडे ऐका ना माझं. का असं करताय तुम्ही? मला टेन्शन येतं सतत असं. अरे नाही बाळा, काय झालं, 108 तास सलग जागरण झालंय माझं. 108 तास? हो, झोपच नाही आली मला. म्हणजे मी झोपूच शकलो नाही रे. सुलू आहे ना आमची, सुलू रे, सुलू. अरे सुलू, असं काय करतोस? नाशिकला नाही का राहते सुलू? दीपिका पदुकोण आहे ती. मला कसं कळणार कोण सुलू ते यार? बरोबर, सुलू म्हणजे माझी चुलत मेहुणी. तर तिचा नवरा आहे ना, तिचा नवरा म्हणजे तो माझा साडू. तर तो वारला रे बिचारा, तो साडू वारला. ब्रेन ट्युमर होता त्याला, ब्रेन ट्युमर. मला तर वाटतं ना, डॉक्टरने चुकीचं औषध दिलं असणार त्याला, म्हणून तो गेला. आमचा नाना, साडूचं नाव आमच्या नाना. तुला सांगतो, 14 तास आम्ही सगळे वाट बघत होतो. नाना आत्ता जाईल मग जाईल. कशात तरी जीव त्याचा गुंतला होता. त्याच्या चुलत भावाने ना 3 वेळा कोळशे पेटवले आणि विझवले, बोल, तरी पण नाना जाईल. मी नानाच्या उशाला बसलो होतो. असं नाना माझा जिगरी दोस्त ना, एकदम आमचा घनिष्ठ संबंध, स्नेह होता आमचा, स्नेह. मी असं नानाच्या तोंडाकडे असं बघत होतो. तर बघता माझा असा डोळा लागला आणि माझं डोकं नानाच्या छाताडावर दंडशी आपटलं. तेव्हा नानाने प्राण सोडला. अहो काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे बघ, नानांना माझ्या हातनंच मुक्ती मिळायची होती. कसली डोंगलाची मुक्ती? खून केलात त्यांचा तुम्ही. छातीवर दाणकन डोकं आपटला, गेलं ते, खून झाला. नाही, असं कसं खून नाही केला तुम्ही. खून केला असता तर मी तिथे थांबलो असतो का पुढच्या सगळ्या कामांसाठी? म्हणजे ते मग मडकं आणलं, मग हार आणले, मग सफेद कापड आणलं, पोकळ बांबूचे फटके, पोकळ बांबूचे ते गट्टे, ते म्हणजे तिरडी बिंदी बांधण्यासाठी ते सगळं मी आणलं. माहिती, मी सगळं तिकडे जातीने उभं राहून केलं. नानाचे सगळं पोळं बिळ काय व्हायची नाही, सगळं तिकडे तिरडी वाढली. कशाला अट्टाहास करता? नका ना, जाऊ दे ना. तुम्हाला गरज आहे झोपेची, तुम्ही झोपा. नाही, पण तसं मला गरज नाही वाटत आहे. गरज नाही म्हणजे गरज तुला आहे झोपेची. तू झोप बिंदास. चिपळूला ना की मीच तुला उठवतो. नको, कळलं मला. कोण कुणाला उठवणार ते कळलं. तुम्ही झोपा शांतपणे. खरंच सांगतो, झोपा. असं म्हणतो. शांतपणे झोपा.
हसता क्या बात आहे पेड्या वा. अरे माणूस जागा आहे की काय? अरे नाही नाही म्हणतो यार. काका नका करू यार असं. वाचन माझं राहतं एक पान मगातपासून हेच पान उघडून बसलंय. कुठे गेलं यार ते? आणि ती देवाला म्हणाली की आज मला तू काय देणार आहेस? पांढरे केस. अरे पांढरे केस. अरे यार इथे बसा तुम्ही. इथे इथे खिडकीत वा. असं खिडकीत वा. 108 तास माहिती आहे 108. चाल खिडकीत वा. अरे यार खिडकीत बसा. खिडकीत बसा. सॉरी हा, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होतो. सॉरी, म्हणजे माफ करा. झोपा यार तुम्ही. झोपा प्लीज झोपा. बेडूक गिळलंय की काय नाही? घाणेरडे आवाज काढतो यार माणूस. काका यार तिकडे व्हा ना काका यार. आता उठा जरा. ते गरम होतं एकतर. मला खूप गरम होतं इकडे. चिकचिक झाली आहे सगळी. कांदा ओला करून टाकला माझा सगळा. बघ म्हणजे आपल्यात अजून माणुसकीचा ओलावा असा शिल्लक आहे. अरे लाळ सगळी तुमची. ओलावा कसला आलाय? तुम्ही लाळ गळली कांद्यावर. का करता या सगळं तुम्ही? हे सॉरी पण माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. आता अजिबात नाही सांगणार काही. गप्प बसायचं एकदम. आता मी पण अजिबात त्रास देणार नाही तुला. असं असे ना असे पॅकिंग लावून ठेवतो. आता बघ येणारच नाही तुझ्याकडे. असं पण नाही होणार, असं पण नाही होणार. बघ आता अजिबात नाही होणार. किळसवाणे आवाज काढून मला नाही आवडत आहे ते. खर करता येते. अरे ST पेक्षा वाढतोय आवाज तुमचा. अरे यार खूप त्रास देता आल्यापासून मला तुम्ही. मला कळतंय पण माणूस आहे शपथ नाही यार. तयार आहे तयार. नीट बसा. झोप इकडे. झोप इकडे. झोप इकडे. झोप इकडे. झोप. मी खाली बसतो. नाही बसा तुम्ही. नाही मी खाली परत मी पेपर टाकतो खाली आणि बसतो इकडे. काही गरज नाही तुझी. झोप तिकडे. झोप.
देव तुझं कल्याण करू. नानाची टांग देव तुझं कल्याण कर. शपथ डोक्याची कमाट. काय नाही तिकडे पाय कर. तिकडे पाय कर. कर पाय तिकडे. 108. थोबड फोडीन. तिकडे पाय कर. मोठा आलाय 70 वर्षाचा लाट घालीन कमरेत. तिकडे पाय कर. कोण इकडे कर. मला कळतंय तुला त्रास होतोय. कळतंय तुला त्रास येते. हे करून हे करतोस मला तू. नाही पासून गरीब आहे मोठा गरीब तू. नाही पण खरंच जेन्युअनली झोप येते मला. नाही रे नाही फालतू रे. नाही रे नाही रे नाही. सुलो माझी चुलत मेवणी. सुलो नाना गेला आता. काका ऐका. आता आपली वाट मोकळे. आपला अडथळा मोकळा. काका सुलू आता आपण एकत्र राहू शकतो. सुलू काका वेगळ्या झोन मध्ये जाते. ऐका काका. सुलू आय लव यू सुलू. काका माझा सोडा. मला एक किस दे. अरे ना किस दे. अरे सोडा यार. मला एक किस. अरे ना यार. मला अरे सांगितलं तुला. महेश सर मी ना आय वॉज ट्रान्सफॉर्म. मी एकदम सायलंट एरामध्ये गेलो. आणि आपण सायलंट एरामध्ये चार्ली चॅप्लिन, बस्टर कीटन, हेरॉल्ड लॉयड ह्यांची जी फिल्म्स होती त्याच्यामध्ये डायलॉगची गरज नव्हती. त्यांच्या परफॉर्मन्समध्ये इतकी सफाई होती. त्यांच्यामध्ये टायमिंग सेन्स होता. एव्हरीथिंग वॉज जस्ट व्हिज्युअल. आणि तुम्ही आत्ता तेच दिलं. एक व्हिज्युअल इम्पॅक्ट. तुझं ते सारखं झोपणं आणि मग त्यांनी ते रिॲक्शन आणि एक्सलंट साथ तुला कोणी दिली माहिती आहे? बँडनी. येस ब्रिलियंट. अमीर हडकर बँडचं टायमिंग तुझा नॉकला टाक टाक कमाल. म्हणजे एंटायर ऍक्ट वॉज ब्रिलियंट. बोथ ऑफ यू आर फॅन्टॅस्टिक ॲज इट इज. थँक्यू सर. हॅट्स ऑफ टू यू गाईज. थँक्यू. कीप इट अप. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी आता टायगर सफारीची धमाल घेऊन तुमच्या समोर येतोय हाडाचा कलाकार निमिष कुलकर्णी आणि कॉमेडीची सहाय वट अशी चेतना भट. सर ऐका ना सर. प्लीज शांतता ठेवा. एकदम शांत. हा पिन ड्रॉप शांतता ठेवा. सर ही काय लायब्ररी आहे का शांतता पाळायला. फालतूगिरी करू नका ना. ओरडायचंय तुम्हाला. हा ओरडायचंय. ओरडा मग, ओरडा. काय चाललंय तुमचं. ओरडताय काय तुम्ही. जंगलात आहात. फालतूगिरी करताय. झालं आता. आता बसा बोंबलात तुम्ही. गेला तो निघून गेला. कोण कोण काय कोण. वाघ. मग शम्मी कपूरचं गाणं याहू. शमीचं झाड दाखवेल आणि परत नाही ना. आपण जंगलाच्या मधोमध का आलोय. वाघ दिसणार. कुठेही वाघ दिसू शकतो आपल्याला. कुठेही. काय सांगताय सर. हळू ना यार. सर त्याचं काय ना मी खूप वेबसाईट झाली आहे सर. काय कदाचित एक्साइट झाला असेल बघा. म्हणजे एकदा विचार करून बघा जरा. हो सर मला तेच म्हणायचं होतं. गुड गुड करेक्ट. पण मला ना चाइल्डहुडच्या लहानपणापासूनच टायगर वॉक बघायचा होता सर. वा 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 मस्त मस्त. म्हणजे तुम्ही चाइल्डहुडच्या लहानपणी हेडच्या डोक्यावर फॉलिंग पडलेलात का. मग काय बोलताय बाई तुम्ही. अहो टायगर काय वाघ काय ते दोन्ही दिसले तरी चालतील. मस्तच मस्तच. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. वा वा वा. पण मुद्दा काय आहे तुम्ही मला सकाळी सकाळी एकदम सरप्राईज दिलेत. काय मी काय सरप्राईज दिलं मला नाही आठवत आहे. तुम्ही काय म्हणाला होतात. काय सफारी. मला वाटलं तुम्ही सफारी घालून तुम्ही हे भलतच घातलंय सर.
एलिमिनेशन आहे आज, लक्षात ठेव प्लीज. प्लीज लक्षात ठेव. जंगल सफारी म्हणालो होतो मी कशाला घालू सफारी. सर कळलंय मला. Good. कळलंय मला. Good. जंगल सफारी आहे. तुम्ही ना मला पटापटा असं चट्टरी पट्टरी टायगर वाघ दाखवा. हा पटापटा. हा. चट्टेरी पट्टेरी. हो. खिडकीत वाळत घातलेली चट्टेरी पट्टेरी अंडरवेअर आहे ती. पटापटा दिसायला आपल्याला सगळ्यांना. काय बोलता तुम्ही. अरे वाघ आहे तो वाघ. खूप पेशन्स लागतात त्याला बघायला. शांत बसावं लागतं. शांत बसा. एकदम शांत राहा मॅडम. इथल्या एरियामध्ये ना कुठेही वाघ असू शकतो. आणि वाघ आहे ना तो असा झुडपा मागे लपला ना पण. मॅडम एक मिनिट थांबा. मॅडम वाघ आहे इकडे कुठेतरी. आवाज येतोय मॅडम. मॅडम एक मिनिट. मॅडम झुडपा मागे वाघ आहे आणि कदाचित पाचोळा आहे खाली त्याच्यावरून तो चालतोय त्याच्यामुळे आवाज येतोय मॅडम. नाही हा पाचोळ्याचा आवाज वाटत नाही पण मॅडम मला असं का वाटतंय की हा वाघ खाकरा खातोय. एक्झॅक्टली. हा वाघ खाकरा खातोय. नाही वाघ कसा खाकरा खाईल. काय करताय तुम्ही. बावळा खात तुम्ही. जंगलात कुरुम खाकरा कसला खाताय तुम्ही. आम्ही इथे पाट्या लावतो अन्न पदार्थ नको मूर्ख आहोत का आम्ही. काय करतो. नाही हो माझं चटर्जीचं डाएट आहे ना त्यांनी मला 2-2 तासांनी चटरपटर खायला सांगितलंय. वा वाघाचं पण असलं तर मग चटर्जीचं डाएट. त्याला पण आवडतात चट्टर-पट्टर. पट्टरी वाघ आहे तो. पटकन येतो आणि चट्टर-पट्टर खाऊन जातो. सांगू त्याला. नाही सर पण मग शांत बसायचं मॅडम. चल फेकून द्या तो खाकरा. मी फेकून द्या असं म्हणालो. सर बाहेर फेकण्यापेक्षा घशात फेकला. किटी पार्टीला आलात का तुम्ही. किटी पार्टीला आलात. जंगलात आहोत आपण. मग शांत राहा ना जरा. हा प्लीज. हा आपल्याला वाघ बघायचा आहे. आणि मॅडम तुम्हाला ना मी या जंगलाची हिस्ट्री सांगतो. या जंगलात ना साधारण 250 वाघ होते बरं का. खरं सांगतोय मी. पण 150 वाघ राहिले आता फक्त. ते खूप शिकारी आले आणि शिकाऱ्यांनी सगळे वाघ मारले हो. वाह सर वाह क्या बात आहे. क्या सुभान अल्लाह सर. वाह. काय चुकीचं रिॲक्ट होताय काहीतरी तुम्ही. काय झालं. नाही सर ते शेर मारले ना. शेर मारल्यावर असंच म्हणतात सुभान अल्लाह. सॉरी मी जरा 1 मिनिट मी आलो. काय झालं सर. नाही सॉरी. ऐक ना नेहा तू फ्री आहेस जरा आता. हा बोल ना. अरे हिच्यावर बस ना जरा. आणि जमलं तर मारून टाकील प्लीज. काय बोलताय तुम्ही. अरे मग लाज वाटत नाही का तुला. हा कॉन्सन्ट्रेट कर ना. हे मॅडम गाडीतून बाहेर या. मॅडम हे बघा. मॅडम नीट बघा. अहो वाघाच्या पंजाचा ठसा आहे हा. आणि खूप रेअर असतो हा. मॅडम फोटो काढून घ्या. हा ठसा आहे ना सहजासहजी दिसत नाही कुठे. कुठे इकडे का सर. थांबा इकडे असेल कुठे. मला दिसत नाही. का नाही दिसत आहे. नाही आम्ही अजूनही सांगतोय सुवर्ण संधी आहे. अजूनही वेळ आहे. पटकन येऊन बस. हिचा ठसा उमटला पाहिजे या जमिनीवर. तुला सिरियसनेस आहे ना. वाघ बघायचा आहे ना. चल पटकन आत बस. हा बाहेर वाघ फिरत असतात. नीट बस. हा आणि हे बघ इथे थिजून बस शांतपणे. बापरे काय थिजतीये बाई. वा हा अशीच शांतपणे बस. हा बाई खूप घाई करू नको. वाघ दिसणार आपल्याला. हा एकदम शांतपणे बघत राहायचं. इथे जंगलात सगळीकडे वाघच वाघ आहेत. ऍक्टिंग करू नका. मला माहिती आहे तिथे कोण नाही ते. सर काय गोड पिल्लू आहे सर. बघा सर. गोड पिल्लू कसला. वाघ आहे तो खरा खुरा. थोडं थांबा. मोती यू मोती आली मोती. सर तो बोलला. माहितीये मला. हा वाघ बोलतो. हास्य जत्रेचा बनेल वाघ आहे ना तू. फार बोलतो हा वाघ. आणि साधं सुद्धा बोलत नाही. हा डायरेक्ट पंच वगैरे टाकतो. आपला पंच बस पुढे अख्खा पॅच आहे तुला. इथे शांत बसायचं. सर प्लीज एकदा सर. एकदा मी आला. वा सर प्लीज मी आला बोला.
संतोष यू 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 संतोष. अरे हिला सांगा नाही तर बघ. थांब थांब थांब. अरे काय चाललंय तुमचं? वाघाचं नाव कधी संतोष असतं का यार? सर मग मी कसं बोलू वाघाला? मॅडम आपण नसतं बोलवायचं वाघाला, लांबून बघायचं असतं, लांबून. हा बघा बघा बघा, अगं बाई कसा रुबाबदार आहे बघा तो. काय साला ऍटिट्यूड आहे ना. ऑडिशन नाही, एलिमिनेशनचं टेन्शन नाही. बघा आणि त्याचा माज बघा, जरा माज बघा. हा अरे जगावं तर असं साला, नाही तर आपलं काल स्क्रिप्ट रिजेक्ट होते, आज नवीन स्क्रिप्ट येते, पाठांतर करा परत. सर सर वा वा वा. मी याच्यावर सेल्फी काढते सर. अहो नका हो असं काहीतरी करू. हो अहो तुम्ही खाली कुठं चाललाय? अहो ऐका हो, तो वाघ आहे हो, तो पिल्लू आपण सेल्फी काढूया. ये ये. अहो काय सॉरी आणि पोच पण दिली मला. एक मिनिट हा. आता काय? वन मोर. सर सॉरी आणि मोबाईल मध्ये सेल्फी काढला. माज हो माज. बोललो ना तुम्हाला, स्पर्धे बाहेरचा आहे होतो, आपल्यासाठी येते स्पर्धेचे. कॅरेक्टरायझेशनही नाही करत तरी टाळ्या आणि शिट नाही हो त्याला. वा निमिष वा. सर सर तुम्ही एक आमचा फोटो काढा ना. हा मी याच्या पाठीवर बसते असं. अरे कोण आहे? अहो तुम्ही मूर्ख आहात का हो? अहो तो छोटा जरी दिसत असला तरी प्रचंड डेंजर आहे. इथलं सगळं त्याच्या हातात आहे. ऐका माझं. असं काही नाही होतो सर. अहो, किती ऐका. गोड आहे ते. माझ्याकडे असं मायाने बघतंय बघा सर. आपण लाईव्ह जाऊया. या या. अहो काय कुठं? हो ऐका ना, ऐका ना, तो वाघ आहे हो. हाय नमस्कार, मी या जंगलातला छोटा वाघ आहे ना. ह्या बाईंनी ते लाईव्हचं सेशन आणलं ना, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी इथल्या सांगतो. म्हणजे तुम्ही आता जेवढी लोक लाईव्ह आहात ना, आणि हे जे दोघं आहेत ना, तुम्ही सगळे ना फालतू आहात, फालतू एकदम फालतू आहात. म्हणजे कसं आहे, तुम्ही आमच्या इथे घरी येता, असं घाण कचरा वगैरे करता, झाडं तोडता, सगळं ना असं अस्ताव्यस्त करून टाकता. म्हणजे ना तुम्हाला आमच्याबद्दल ना असं काही जिव्हाळा प्रेम वगैरे असं काही नसतं. म्हणजे आपण कुठेतरी नवीन ठिकाणी गेलोय किंवा डीपी ठेवायला 2-4 दिवस काही फोटो नाही म्हणून सेल्फी काढता, फक्त एवढ्यासाठी तुम्ही इथे येता. हां आता हे लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो, हे जे दोघं आहेत ना, हे दोघं आज ना आमच्या जेवणाचं ना खास आकर्षण आहेत. आकर्षण. हां कुठलं जेवण? ते माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय ना, पाहुणे आलेत घरी. काय सांगतो? हो ते माझे मोठे बाबा आहेत ना वाघ, ते बाहेर ना असे लाल गळ्यात उभे आहेत. आमचे सगळे नातेवाईक आलेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, तिकडे काका काकी बसलेत, इकडे मामा मामी आहेत, इकडे सगळे आमचे चुलत भाऊ बसलेत. चारही साईडने तुम्हाला सगळ्यांनी घेरलंय. पण मागे कोण नाही ना? नाही मागे ना आत्या, आत्याचा आशीर्वाद. माझे आत्या चारही साईडने घेरलं तुम्हाला. आम्ही तुम्हाला आज खाणार आहे. पप्पा मला नाही जाम आवडलेत, मी सुरुवात करतो, तुम्ही लवकर या. चला वदनी कवळ्या घे. जॉक केला, जॉक. घाबरले. ही माणसं ना अशी स्पर्धेतच अडकणार. ह्यांची लायकी नाही हो, स्पर्धेची लायकी यांची. अरे माझ्यासारखं जमणार आहे काय ना? माज. हा आपला पंच गाजवतो मंच. बने आज भी आपके वजह से दिन बने यार. महेश सर तू एक स्टेटमेंट केलीस का, ह्याला ऑडिशनचं टेन्शन नाही, एलिमिनेशनचं टेन्शन नाही, पण सर्वात जास्त खडतळ मार्ग त्यांनी पत्करलेला आहे. तो डायरेक्शन डिपार्टमेंटमध्ये आहे आणि तो मार्ग इज द मोस्ट डिफिकल्ट वन. पण छान, व्हेरी नाईसली एनॅक्टेड. तुम्ही दोघांनी ते जंगल ॲटमॉस्फिअर छान ज्वलंत केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ऑल द बेस्ट. कीप इट अप. आणि मार्क्स मार्क्स. 10.5 गुण. अभय तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मला माहित नाही का, पण मला याच्याकडे बघून सतीश तारेंची आठवण येते. तर ते तसा दिसतो, तसा असेल मला माहिती नाही. आणि तुझी एनर्जी खूपच मस्त वाटली. आणि वाघ आल्यानंतर अचानक स्किट असं एकदम वेगळ्याच एनर्जीला गेलं आणि खूपच मजा आली. मस्त. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. दीप्ती तुला कसं वाटलं स्किट? मी तर खूपच एन्जॉय केलं. आणि असं लाईव्ह परफॉर्म आणि कंटिन्युअसली परफॉर्म करायला यू नीड अ लॉट ऑफ प्रॅक्टिस अँड डेडिकेशन. सो यू गाईज हॅव डन अन अमेझिंग जॉब. अँड
तुमचं हार्डवर्क असं मला आय कॅन सी इट. तर यू गाईज आर टॉप नॉच. एस्पेशली द सेल्फी विथ द टायगर्स टू गुड. मित्राज मंदत्वाचा महामेरू काय असेल ते काय बॉडी लँग्वेज होती ती बसलेला वाघ. क्या बात आहे यार. म्हणजे खरं असं वाटतं खराच वाघ बसलाय तिकडे. बहुत बहुत बढिया, बहुत बढिया. लव्ह यू. आणि मंडळी आता आपल्याला कळणार आहे की कोणत्या जोडीला आज ह्या मंचाचा निरोप घ्यावा लागणार आहे. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर येस, कोणत्या जोडीला आज आपल्याला बाय बाय म्हणावं लागणार आहे? एलिमिनेट झालेली जोडी आहे अनफॉर्च्युनेटली किरण आणि नियती. तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. तुम्हाला तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बाय बाय. आणि आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरलेले आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. कोण आहे ती जोडी? मेरा बस चले तो मैं सबको अवार्ड दे दूं, लेकिन मैं ऐसा नहीं करूंगा. द विनर इज सचिन एंड शिवाली. हास्य खुर्दची दमदार जोडी सचिन आणि शिवाली ठरलेले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू.